आपल्या शेजारीच एक भयाण आणि अवाढव्य ग्रह आहे जो तुमचा जीव घेऊ शकतो. मंगळ हे असं जग आहे जिथे तुमचं रक्त उकळू लागेल, तुमची त्वचा गोठून जाईल आणि तिथलं रेडिएशन तुमच्या डीएनएचे अक्षरशः तुकडे करून टाकेल. मग आपण नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न तरी का करतोय? आपण छोट्या रोवर्स पासून थेट तिथे शहरे वसवण्यापर्यंत, शेती करण्यापर्यंत आणि मुलांच्या जन्मापर्यंत बोलू लागलो आहोत. हे जरा जास्ती नाही का होते? ही गोष्ट खरी आहे की मंगळ मानवासाठी खरंच धोकादायक ग्रह आहे. पृथ्वीवर निसर्ग तुम्हाला अपघाताने मारतो, पण मंगळावर फिजिक्स ते जाणीवपूर्वक करतं. जेव्हा लोक टेराफॉर्मिंग म्हणतात तेव्हा त्यांना झाडं, समुद्र आणि निळं आकाश आठवतं. पण तुझ्या म्हणण्यानुसार आपण तिथे केवळ सजावट करत नाही आहोत, तर आपण शस्त्रक्रिया करण्याबद्दल बोलतोय. संपूर्ण ग्रहाची शस्त्रक्रिया, आणि ती अत्यंत कठीण आहे. तुम्ही तिथे फक्त वसाहत उभारत नाही, तर तुम्ही संपूर्ण ग्रहाची पुनर्रचना करता. आणि मंगळावर अशा 3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सुधाराव्याच लागतील: थंडी, वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राचा अभाव. यातल्या एका गोष्टीत जरी अपयश आलं तरी संपूर्ण स्वप्न कोलमडून पडेल. सुरुवात आपण सर्वात फेमस कल्पनेनं करूया. एलॉन मस्कनं एकदा सुचवलं होतं की मंगळावर अण्वस्त्र टाकायला हवीत. तो विनोद होता की एखादी योजना? तो त्या बाबतीत पूर्णपणे सिरियस होता, आणि कोणीही असा विचार का करेल याची 2 मुख्य कारणं आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सब्लिमेशन. मंगळाचे दोन्ही पोल्स गोठलेल्या कार्बन डायऑक्साईडने झाकलेली आहेत, ड्राय आईस. जर तुम्ही या ध्रुवांवर अण्वस्त्रांचा स्फोट केला तर त्या उष्णतेमुळे तो गोठलेला CO2 लगेच वायूत रूपांतरित होईल, ज्यामुळे तिथलं वातावरण दाट व्हायला मदत होईल. भयानक असली तरी हुशार आयडिया आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जम्प स्टार्ट इफेक्ट. मंगळ सध्या एका गोठलेल्या स्थितीत अडकला आहे. उष्णता रोखून धरण्यासाठी तो खूप थंड आहे, आणि स्वतःला गरम करण्यासाठी तिथलं वातावरण खूप पातळ आहे. ग्रीन हाऊस परिणामाचा अचानक आलेला ओढा या ग्रहाला त्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकतो. एकदा का वातावरण दाट झालं की सूर्यप्रकाश आपलं काम करतो, बर्फ वितळतो, हवेत अधिक वायू मिसळतात, आणि मग तो ग्रह स्वतःहून गरम होऊ लागतो. पण आपण एका उघड समस्येकडे दुर्लक्ष केलंय: रेडिएशन. हाच तर इंजिनिअरिंगचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. यासाठी तुम्हाला अत्यंत स्वच्छ फ्युजन उपकरणांची गरज पडेल, ज्यांचा स्फोट वातावरणात खूप उंचावर करावा लागेल, आणि तरीही तुम्हाला तिथे राहण्यायोग्य परिस्थिती निर्माण व्हायला कित्येक दशकं वाट पाहावी लागेल. हा मार्ग जलद आहे, पण हिंसक आणि राजकीयदृष्ट्या अशक्य आहे. समजा की आपण मंगळाला एखाद्या कॉस्मिक वॉर क्राईम मध्ये बदलणार नाही आहोत, मग एखादा शांततापूर्ण पर्याय काय आहे? मग आपल्याला लॉंग गेम खेळावा लागेल. यासाठी 2 इंजिनिअरिंग उपाय आहेत. दुसरा उपाय ऑर्बिटल मिरर्स. अंतराळात प्रचंड आरसे? हो, मैलानुमैल विस्तीर्ण. ध्रुवांवर सूर्यप्रकाश केंद्रित करण्यासाठी त्यांना मंगळाच्या कक्षेत स्थिर केलं जाईल. कोणताही स्फोट नाही, फक्त जास्तीची ऊर्जा. आणि पहिला उपाय? सुपर ग्रीनहाऊस गॅस फॅक्टरीज. आपण तिथे फ्लोरोकार्बन सारख्या वायूंची निर्मिती करू. पृथ्वीवर आपण त्यांच्यावर बंदी घालतो, पण मंगळावर आपण त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू. आपण मुद्दामहून एका संपूर्ण ग्रहावर प्रदूषण करणार. कमाल आहे. तो ग्रह राहण्यायोग्य करण्यासाठी हे करावंच लागेल. हे वायू CO2 पेक्षा हजारो पटीने जास्त प्रभावीपणे उष्णता रोखून धरतात. प्रक्रिया संथ असेल, नियंत्रित असेल, पण ती स्थिर असेल. समजा आपण यशस्वी झालो, तापमान एकदम परफेक्ट आहे, पण हवा अजूनही बहुतेक करून कार्बन डायऑक्साईडच आहे. आपला तर तिथे गुदमरून मृत्यू होईल. पहिली पायरी एक्स्ट्रीमोफाइल्स. असे जीवाणू आणि सूक्ष्मजीव जे नरक यातनातही जिवंत राहू शकतात. पण बॅक्टेरिया काही एका रात्रीत ग्रहाचं टेराफॉर्मिंग करू शकत नाहीत. त्यांना युगं लागतील. म्हणूनच आपल्याला मशीन्सचा वापर वाढवावा लागेल. मॉक्सीने सिद्ध केलंय की आपण मंगळाच्या हवेतून ऑक्सिजन वेगळा करू शकतो. आता अशा लाखो मशीन्सची कल्पना कर. म्हणजे एका प्रकारची यांत्रिक फुफ्फुस. अगदी बरोबर. पण इथे एक लपलेली अडचण आहे. शुद्ध ऑक्सिजनमुळे प्रत्येक गोष्ट आगीच्या भक्षस्थानी पडू शकते. पृथ्वीच्या वातावरणात प्रामुख्याने नायट्रोजन आहे, जो ऑक्सिजनला सौम्य करतो, ज्याचा अर्थ असा की आपल्याला बाहेरून नायट्रोजन आयात करावा लागेल. कदाचित बर्फाळ धूमकेतूंची दिशा बदलून त्यांना मंगळावर आपटावं लागेल. जरी आपण हे सर्व केलं तरी मंगळाला चुंबकीय क्षेत्र नाही. सूर्य पुन्हा ते तयार झालेलं वातावरण ओरबाडून नेईल. माझी सर्वात आवडती समस्या. याचे 2 उपाय आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळाच्या विषुववृत्ताभोवती एक सुपर कंडक्टिंग रिंग बसवणे, जे खरंच वेडेपणाचं आहे. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे लग्रांज पॉइंट L1 वर मॅग्नेटिक डिफ्लेक्टर बसवणे. मंगळ आणि सूर्याच्या मध्ये एक महाकाय उपग्रह. हा उपग्रह एक चुंबकीय छत्री तयार करेल, जी संपूर्ण ग्रहावर संरक्षणाची सावली पाडेल आणि त्याला सौर वाऱ्यांपासून सुरक्षित ठेवेल.
टाइमलाईन चेक. जर आपण उद्यापासून सुरुवात केली तर मी मरण्याची भीती न बाळगता मंगळावर टी शर्टमध्ये कधी फिरू शकेन? साधारण 1 शतक. दाट हवा असेल, रक्ताला उकळी फुटणार नाही, पण तरीही तुला ऑक्सिजन मास्कची गरज लागेलच. आणि झाडं ती कधी दिसतील? 1 ते 10,000 वर्ष. टेराफॉर्मिंग आपल्यासाठी नाहीये, ते आपल्या अशा वंशजांसाठी आहे ज्यांना कदाचित पृथ्वी आठवणारही नाही. म्हणजे मंगळ हा काही बॅकअप प्लॅन नाहीये? तो एक लेगसी प्रोजेक्ट आहे. मानवजात आजवर जे काही करायचा प्रयत्न करेल त्यातील हे सर्वात कठीण आणि धाडसी काम असेल.